कन्नड तालुक्यातील नाचनवयल सैनिक भवन इथं माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता आणि अनाथ पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सेवेचा लाभ घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने करण्यात आलं होतं। जिल्हा सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली माजी सैनिक गजानन पिंपळे यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यातर्फे सर्व डाटा ऑनलाईन करण्याचं काम सुरू केलंय। या कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून करण्यात आला। या प्रसंगी नाचनवयल ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर भारत माता की जय अशा देशभक्तीच्या घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर पंचक्रोशीतील माजी सैनिकांची उपस्थिती झाली असून त्यांनी ऑनलाईन डेटा करण्याचं काम करण्यात आलं। या संबंधित लागणारे सर्व कागदपत्रे घेऊन ते उपस्थित झाले होते। या प्रसंगी माजी सैनिक रशीद शेख, भिवसन थोरात, सरपंच, उपसरपंच सदस्य, गावातील आजी पदाधिकारी आणि सैनिक उपस्थित होते। या प्रसंगी एकनाथ निकम यांचं सहकार्य लाभलं। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवयल कन्नड। जय हिंद सर्वांना। मी भारतीय पूर्व सैनिक समाज गौरव पुरस्कार प्राप्त गजानन पिंपळे। माझं गाव सैनिकाचं गाव नाचनवयल आडगाव, जे पूर्ण मराठवाड्यामध्ये सैनिकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे। आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सैदा फिरासत मॅडम यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनानं सुचवल्याप्रमाणे आपण येथे त्यांच्या अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली माजी सैनिकांची ऑनलाईन नोंदणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। जे माजी सैनिक चालू शकत नाही असे माजी सैनिक त्यांच्या घरी जाऊन सुद्धा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाची तयारी आहे, त्यांच्या घरी जाऊन हे नाव नोंदणी ते करू शकतील। तरी सध्या आता ही लाईव्ह नोंदणी चालू आहे। कन्नड तालुक्यामध्ये मधील किशोर, टाकळी, मोहरा, अहमदाबाद, सारोळा हे आसपासचे जे गावाचे सैनिक आहे त्यांना विनंती आहे की सर्वांनी इथे येऊन नाव नोंदणी करणं गरजेचं आहे। तुम्हाला संभाजीनगरला यायची आवश्यकता नाही आहे। स्वतः जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचं ऑफिस इथं आलेलं आहे। आपण सगळ्या सैनिकांना विनंती आहे, त्यांच्या पाल्यांना विनंती आहे, त्यांनी इथे येऊन ही नोंदणी करून घ्यावी। आणि विशेष पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याच्या सगळे जेवढे सैनिक आहेत त्यांनी आपल्या एरियामध्ये ऑनलाईन सुद्धा नोंदणी करता येईल। तुम्ही सोल्जर बोर्डमध्ये जाऊन नोंदणी करू शकतात, हे गरजेचं आहे। उद्या तुम्हाला सगळ्या शासनाच्या जेवढ्या स्कीम आहे, जेवढे पैसे येणार आहे ते पैसे तुमच्या खात्यावर आले पाहिजे, तुम्हाला कुठे जायची गरज पडणार नाही। धन्यवाद। जय हिंद।